हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. प्रॅक्टिस सेट 13 आपण आज सॉल्व करणार आहे. तर इथे पहिला क्वेश्चन आहे, राईट द रेसिप्रोकल्स ऑफ द फॉलोइंग नंबर्स. तर रेसिप्रोकल काय आहे तर ते आपण आधी इथे बुकमध्ये समजून घेऊया. इथे बघा रेसिप्रोकल्स और मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स दोन्हीचा अर्थ एकच आहे. तर ह्याच्यात बघा 5/6 इंटू 6/5 30/30 1 आलेलं आहे. इथे 4 इंटू 1/4 म्हणजेच इथे डिनॉमिनेटर नाही आहे, म्हणजे काय असतो डिनॉमिनेटर 1. सो 4/4 इंटू 1/4 इज 4/4 इज इक्वल टू 1. म्हणजे इथे बघा सगळ्याचा आन्सर काय आलेला आहे 1. अ फ्रॅक्शन इज मल्टिप्लाइड बाय अनदर फ्रॅक्शन ऑब्टेन बाय एक्सचेंजिंग द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर ऑफ द फर्स्ट फ्रॅक्शन. देअर प्रॉडक्ट इज 1. म्हणजे मी तुम्हाला आधी सांगितलं, जेव्हा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर सेम असतो तेव्हा आन्सर काय असतं कायम 1. मग ईच फ्रॅक्शन ऑफ सच अ पेअर इज कॉल्ड अ रेसिप्रोकल और मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स ऑफ द अदर. म्हणजेच द मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स और रेसिप्रोकल ऑफ 5/6 इज 6/5. बरोबर उलटा करायचं आहे. डिनॉमिनेटर न्यूमरेटरला जाईल, न्यूमरेटर डिनॉमिनेटरला जाईल, तो त्याचा रेसिप्रोकल असेल. म्हणजे इथे 4/1 आहे, मग त्याचा रेसिप्रोकल काय झाला 1/4. तर आपल्याला तसंच आपल्याला इथे प्रॅक्टिस सेटमध्ये 13मध्ये आपण बघूयात. काय पहिला क्वेश्चन आहे, रेसिप्रोकल विचारला आहे पहिल्या 7चा. तर 7चा रेसिप्रोकल काय येणार आहे 1/7. कारण 7 म्हणजे इथे डिनॉमिनेटरला काय असणार आहे 1. सो त्याचा रेसिप्रोकल काय येणार आहे बरोबर उलटा 1/7. त्याच्यानंतर सेकंड आहे 11/3. त्याचा रेसिप्रोकल काय येणार आहे 3/11. थर्ड आहे 5/13. सो रेसिप्रोकल काय येणार आहे 13/5. बरोबर उलटं लिहायचं आहे. त्याच्यानंतर फोर्थमध्ये आहे 2. रेसिप्रोकल काय येणार आहे 1/2. अँड फिफ्थ वन आहे 6/7. सो रेसिप्रोकल काय येणार आहे 7/6. खूप सोपं आहे हे, आणि त्याच्यावरनं तर आपल्याला डिव्हिजन करायची आहे. सो कॅरी आउट द डिव्हिजन बघूयात आपण. सो फर्स्ट आहे 2/3 डिवायडेड बाय 1/4. आता हे डिवाइड करत बसणार का तुम्ही? नाही. तर आता आपल्याला ज्याने डिवाइड करायचं आहे, म्हणजे 1/4ने या नंबरला डिवाइड करायचं आहे, ह्याचा रेसिप्रोकल घ्यायचा. म्हणजे लिहिताना कसं लिहायचं आहे 2/3 इंटू, बरोबर इथे साईन इंटू होईल आणि बरोबर हे रेसिप्रोकल ह्याचा या नंबरचा उलटा नंबर होईल. म्हणजे 1/4 आहे तर 4/1 होईल, आणि मध्ये साईन डिव्हिजनचं जाऊन मल्टिप्लिकेशनचं येईल. आणि आता मल्टिप्लिकेशन तर आपण बघितलंच आहे. 2 इंटू 4/3 इंटू 1 इज इक्वल टू 8/3. सो हे फायनल आन्सर आहे. सेकंड बघूयात 5/9 डिवाइड बाय 3 इंटू 2. आता इथे परत डिव्हिजन आलेलं आहे, म्हणजे आता रेसिप्रोकल कशाचा घ्यायचा या नंबरचा घ्यायचा. जेव्हा डिव्हिजनचं या साईडला राईट साईडला जो नंबर असेल त्याचा रेसिप्रोकल घ्यायचा कायम. सो 5/9 इंटू 2/3. बरोबर ह्याचा रेसिप्रोकल घेतला. आता हे मल्टिप्लिकेशन होईल 5 इंटू 2/9 इंटू 3. सो 10/27 याचा आन्सर आहे. थर्ड वन 3/7 डिवायडेड बाय 5/11. सो 3/7 इंटू 11/5. सो 3 इंटू 11/7 इंटू 5. So it is 33/35. Fourth one 11/12 divided by 4/7. रेसिप्रोकल कशाचा घ्यायचा आहे 4/7चा. सो इंटू 7/4. सो 11 इंटू 7/12 इंटू 4. सो 77/48. हे झालं आहे आपलं इथे. आता आपण पुढचा वर्ड प्रॉब्लेम बघूया. चला नेक्स्ट क्वेश्चन आपला वर्ड प्रॉब्लेम आहे. देअर वेर 420 स्टुडंट्स पार्टिसिपेटिंग इन द स्वच्छ भारत कॅम्पेन. दे क्लीन 42/75 पार्ट ऑफ द टाउन ऑफ सेवाग्राम. म्हणजे सेवाग्राममधलं त्यांनी एवढा पार्ट त्यांनी क्लीन केला. व्हॉट पार्ट ऑफ सेवाग्राम डिड ईच स्टुडंट क्लीन इफ द वर्क वॉज इक्वली शेअर्ड बाय ऑल. म्हणजे 42 स्टुडंटपैकी प्रत्येक मुलांनी किती पार्ट क्लीन केला ते आपल्याला काढायचं आहे. त्याचं सोल्युशन आपण लिहून घेऊ. 42/75 पार्ट ऑफ वर्क शेअर्ड बाय किती मुलांनी किती केला 420 चिल्ड्रन. सो देअरफॉर 42/75 डिवायडेड बाय किती येणार आहे 420. कारण हे वर्क
420 मुलांमध्ये हे एवढं वर्क डिवाईड झालं आहे. सो डिवाइड बाय 420. आता इथे आपल्याला काय करायचं आहे तुम्हाला माहिती आहे. कशाचा रेसिप्रोकल घ्यायचा आहे? 420चा. सो इंटू 1/420. सो इज इक्वल टू 42 इंटू 1/75 इंटू 420. आता इथे बघा 42चा टेबलनी 42 10 किती येणार आहे? 42 1 42, 42 10 420. सो हे किती आलेलं आहे? 1/75 इंटू 10. सो 1/750. म्हणजे 1/750 पार्ट प्रत्येक मुलाने क्लीन केला आहे. सो आपण आन्सर काय लिहिणार आहे? इच स्टुडंट क्लिअर्ड किंवा क्लीन्ड 1/750 पार्ट ऑफ टाउन सेवाग्राम. ठीक आहे. इथे आपला प्रॅक्टिस सेट 13 आपला संपलेला आहे आणि आपले 4th लेसन म्हणजे पहिले तुमच्या युनिट टेस्टला जेवढे लेसन असणार आहेत 4 ते इथे संपलेले आहेत. तर तुम्ही ह्याची जरा प्रॅक्टिस करा. हे व्हिडिओ परत काही कळलं नसेल तर परत बघा. कुठे काय कळलं नाही आहे किंवा क्वेरीज मला विचारा. ठीक आहे. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.